तेजश्री स्वागत करते तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कशा आहेत सगळे? अपेक्षा करते की सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील। तर आजचा ब्लॉग आहे युद्ध सुरू होण्याचा पहिले शूट करून ठेवलेलं होतं आणि नंतर व्हॉइस ओव्हर करते। कारण माझं पहिले जे चॅनल होतं ना त्याच्यावर मी हे व्हिडिओ सगळे एडिट वगैरे करून टाकत होती, पण ते अचानक डिसेबल झालेलं आहे। तर ते का डिसेबल झालेलं आहे ते मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्याच्यानंतर मग हे व्हिडिओ माझे बरेच दिवस म्हणजे शूट करून मोबाईलमध्येच होते। मग मी ते नंतर एडिट वगैरे करून व्हॉइस ओव्हर करून तुमच्यासोबत अपलोड करते। तर आजचा ब्लॉग ना मी दुपारून सुरू केला होता, दुपारच्या जेवण बनवण्यापासून। तर इथं आज मी सिंपल अशी मस्त चवडीची भाजी बनवून घेणार आहे। चवडी पहिले मी शिजवून घेतली, जी सुकी चवडी असते ती अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती आणि शिजवून घेतली, म्हणजे कुकरला 3 शिट्ट्या लावून घेतल्या। चवडी लगेच शिजून जाते। अगदी सिंपल पद्धतीने भाजी मी आज करणार आहे। तर तेल टाकलं, तेलामध्ये थोडं कढीपत्ता जिरं वगैरे टाकलं, त्याच्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकला, तो व्यवस्थित असा परतून घेतला। शेंगदाणे भाजून घेतले होते, त्याची सालं वगैरे काढून त्याच्यात लसूण, लाल मिरची पावडर आणि मीठ वगैरे टाकून मी ते बारीक करून घेतलं मिक्सरला। आणि त्याच्यानंतर ते कांदे परतल्यानंतर त्याच्यामध्ये ते शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला, तो छान असा परतून घेतला। आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जे काही मसाले ॲड करायचे असतात ना ते आपण टाकू शकतो, पण मी फक्त हळद टाकली, मसाला वगैरे नाही टाकला मी। तर हे आता व्यवस्थित असं मी परतून घेते। त्याच्यात लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। टोमॅटो छान असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने पण इतकी टेस्टी बनते ना ही भाजी, खूपच छान बनते। तर ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत किंवा चपातीसोबत देखील आपण खाऊ शकतो आणि शरीरासाठी खूप अशी पौष्टिक असते ही भाजी। आम्ही पण पहिले चवडीची भाजी खायचो नाही, पण मी एक व्हिडिओ पाहिला होता हेल्थविषयी, तर त्याच्यात सांगितलं गेलं होतं की चवळी आपल्या शरीरासाठी किती उत्तम आहे। वेट लॉससाठी तर भरपूर अशी फायदेकारक आहे आपल्या शरीरासाठीही। त्यामुळे मी तेव्हापासून ना आठवड्यातून एकदा तरी चवडीची भाजी बनवते आणि खरंच खूप छान लागते। आपण जर नीट बनवली ना, म्हणजे आपल्या घरात जशी आवडते त्या पद्धतीने जर आपण बनवली तर सगळेजण आवडीने खातात आणि आपल्याला त्याचा फायदा पण होतो। तर हे बघा, व्यवस्थित असा मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी शिजवलेली चवळी टाकली, हवं तेवढं पाणी टाकून घेतलं आणि आता मी साईडला भाजी शिजायला ठेवलेली आहे। तोपर्यंत मी आता चपात्या वगैरे बनवून घेते आहे, कारण मला दुपारची बरीच अशी कामं करायची आहेत। मुलांचे स्कूलचे कपडे, यांची वर्दी वगैरे देखील मला आज प्रेस करायची आहे। आणि काल ना आम्ही विशाल मेगा मार्टला गेलो होतो, तिथून काही सामान आणलेलं आहे, तो पण तसाच पडून होता, तो पण मला ठेवायचा होता। आणि इकडे ना युद्ध लागणार होतं, म्हणून पहिलेच आम्हाला थोडेफार मेसेज भेटलेले होते की राशनचं सामान वगैरे जास्तीचा घरात भरून ठेवा, नंतर दुकानं वगैरे ओपन नाही झाली तर सामान मिळणार नाही। त्यामुळे मग आम्ही पहिल्या दिवशी जाऊन बाकीचं सामान घेऊन आलो होतो। तर इथं मी आता पहिले चपात्या वगैरे बनवून घेते आहे आणि मशीनला मी कपडे लावून ठेवलेले आहेत। पाऊस चालू होता म्हणून मग कपडे वगैरे मी लावून ठेवले। जसं पण पाऊस बंद होईल तर बाहेर मी कपडे वाळत टाकेल। तर हे बघा, इकडे चपात्या वगैरे माझ्या झालेल्या आहेत आणि भाजी छान अशी रेडी झालेली आहे। तुम्हाला दिसत असेल किती छान चमचमीत आपली भाजी इथं रेडी झाली। त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवल्यानंतर यांना यायला थोडा वेळ होता, तर तोपर्यंत मग मी इथं आता कपडे वाळत घालून देते आहे। पाऊस वगैरे बंद झालेला होता, हवेने देखील मशीनचे कपडे सुकून जातात, म्हणून थोडा अर्धा पाऊण तास का असेना बाहेर मी आता टाकून देते। जर पुन्हा पावसाचं वातावरण झालं तर काढता येतील वाढल्याबरोबर। तर इथं मी आता पहिले कपडे वगैरे टाकून घेते आणि जेवण वगैरे केलं, थोडा आराम केला आणि आता डायरेक्ट संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान मी आता हा सामान वगैरे रचून घेते जो बाहेरून आणला होता। तर किशूच्या स्कूलसाठी ना मी त्याच्यासाठी टिफिन आणलेले, वेगवेगळे टिफिन देत होती मी त्याच्यासाठी। तर त्यामुळे मी हा विशाल मेगामार्टमधून 2 टिफिन मी हे घेऊन आली। तर जो मी पहिले तुम्हाला टिफिन दाखवला ना तो थोडा महाग भेटलेला आहे, 400 रुपयाचा भेटला आहे आणि मी एक ऑनलाईन मागवला होता, तो पण 400चा होता, पण याच्यापेक्षा क्वालिटी त्याची चांगली होती। त्याचं झाकण वगैरे पण स्टीलचं होतं, पण आता इथं ऑनलाईन सध्या बंद आहे, म्हणजे आम्हाला डिलिव्हर करत नाहीत सामान वगैरे, त्यामुळे मग मी तिथूनच घेऊन आली। आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी ही एक प्लाझो पॅन्ट आणली होती, पण ती ना थोडी फॉल्टी निघालेली आहे, आता ती कधी चेंज होईल सांगता येत नाही। परत बदाम वगैरे आणले होते, कारण आता मुलांना सकाळी फ्रूट वगैरे जरी नाही भेटलं तर बदाम वगैरे भिजून खाऊ घालता येतील, त्यामुळे मी बदाम 1 किलो घेऊन आली होती। त्याच्यानंतर राशनचं सामान, म्हणजे जसं ड्राय राशन असतं ना आपलं, ते देखील मी घेऊन आलेली आहे। हरभरे वगैरे, लसूण वगैरे,
कांदे, कारण जर दुकानं नाही ओपन झाली तर हा सामान आपल्याकडे नॉर्मली पाहिजेलच, त्यामुळे मग मी ते घेऊन आली होती. तसे तर कांदे भरपूर होते, तरी पण म्हणजे हाताशी 1-2 किलो मी घेऊन आली. आणि हे बघा इथं लसूण अर्धा किलो घेऊन आली होती. पुन्हा मटकी असते ना, मटकी, जे आपले सुके हरभरे असतात ते, कारण हरभऱ्याची भाजी पण माझ्या मुलांना खूप आवडते, त्यामुळे मग मी हरभऱ्याची भाजी देखील करत असते अधूनमधून. कारण भाजीपाला ना इकडे व्यवस्थित भेटत नाही, सहसा करून मला कडधान्यच बनवावं लागतं. तर शेंगदाणे वगैरे पण मी 2 किलो घेऊन आलेली होती. तर ते सगळं सामान मी आता रचून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आता इकडे लागली मी आता कपडे प्रेस करायला. तर मी हे कपडे प्रेस याच्यासाठी करून ठेवले होते पहिल्या दिवशी, की दुसऱ्या दिवशी मुलांचं स्कूल राहिलं आणि ते त्यांना वेळेवर पाहिजे कपडे. पण झालं असं ना, हे सगळे कपडे वगैरे मी प्रेस वगैरे केले आणि दुसऱ्या दिवसापासून स्कूल बंद झाले, ऑनलाईन झाले होते स्कूल. कारण तुम्हाला माहिती आहे की जम्मूमध्ये कशी स्थिती झाली होती, तुम्ही न्यूज वगैरे पाहिलेच असतील. तर स्कूल पूर्णपणे बंद झाल्या होत्या. फक्त मी प्रेस करून मग ठेवून दिले आणि याच्यानंतर स्कूल केव्हा ओपन होतील सांगता येत नव्हतं. त्यामुळे मग व्यवस्थित असे कपडे प्रेस वगैरे करून मी आता अलमारीमध्ये ठेवून देणार. डेली यूजचे कपडे पण थोडेफार जे कॉटनचे असतात ते पण मी करून घेते. जेव्हा हे स्कूलचे कपडे प्रेस करते तेव्हा यांची एक वर्दी होती. तर प्रेस करता करता अर्धा पाऊण तास कुठे जातो कळत नाही, कारण प्रेसचं हे जे काम असतं ना हे किचकट असतं, व्यवस्थित करावे लागते. आणि कपड्यांनुसार पण असतं. यांची जी वर्दी असते ना तिला थोडा वेळ लागतो, ती जाड असते. पुन्हा तिला जे सड असतात ना त्याच्यावरच व्यवस्थित मारायचे असते, ते बिघडायला नको, त्यामुळे मग थोडा वेळ लागतो. तर माझा संध्याकाळचा जो वेळ होता ना कपडे वगैरे प्रेस करण्यामध्ये, परत तो सामान वगैरे आणला होता तो रचला आणि मला थोडं बाहेरचं गार्डनचं काम करायचं होतं, माझ्या किचन गार्डनचं. त्यातच आज पूर्ण संध्याकाळचा माझा टायमिंग गेला. पण ते काम देखील गरजेचं होतं. मी पालक वगैरे लावलेली होती, तर ती पण आता खराब झाली होती. ती काढून फेकायची होती, कारण गार्डन व्यवस्थित क्लीन करून घेणार आहे आणि आता आम्हाला सुट्टी जायचं आहे. सुट्टीवरून आल्यावर मग मी पुन्हा त्याच्यामध्ये भेंडी, कोथिंबीर वगैरे लावणार आहे. त्यामुळे मी आज गार्डन थोडं स्वच्छ करून घेणार. कारण पाऊस पडलेला होता. पाऊस पडल्यामुळे जागा नरम होते आणि त्यामुळे लवकर मग ते जे काही गवत आहे ते काढता येईल. तर हे बघा इथं माझे सगळे कपडे प्रेस झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी आली आता इकडे गार्डनमध्ये. तर तुम्हाला दिसत असेल पालक किती खराब झालेली आहे. तर ती मला काढून घ्यायची आहे. सकाळी पाऊस पडल्यामुळे ना ती अगदी छान अशी निघून जाईल. त्याच्यानंतर हे बघा इथं कढीपत्त्याचं झाड वगैरे देखील मी लावलेलं आहे आणि टोमॅटो लावलेले आहेत. तर कढीपत्त्याचं झाड माझं ना आत्ता जेवढ्या 1 महिन्यामध्ये ग्रो झालेलं आहे. तर ते कशामुळे ग्रो झालं, तर मी ना आवळा ज्यूस प्यायची आणि आवळा ज्यूस करताना जो वरचा म्हणजे जो जो गर निघतो ना तो मी आवळ्याच्या झाडाला आणि परत मनी प्लांटला टाकायची. त्यामुळे दोघंही प्लांट माझे इतके छान ग्रो झाले ना, खूपच छान. जर तुमच्याकडेही आवळे भेटत असतील, जरी तुम्ही ज्यूस पित नसणार ना तरी पण मिक्सरमध्ये थोडं बारीक करून करून त्याचं म्हणजे जे काही हे निघतं ना ते त्याला टाकायचं, झाडांना खूप छान ग्रो करतात. पण मिक्सरमध्ये बारीक करताना त्याचे जे बिया असतात ना आवळ्याच्या त्या काढून घ्यायचं, नाही तर मिक्सरचं भांडं खराब होईल. तर हे बघा इथं मी आता हाताने सगळी अशी ही पालक काढून घेते. खूप अशी वाढली होती पालक, कारण ती गावरानी पालक होती, तिला लगेच बी पण यायला लागलं. तर त्यामुळे म्हटलं मग आता काढून फेकायला हवी. गार्डन असं जास्त दाट दिसत होतं आणि आता गरमी व्हायला लागली, त्यामुळे मग असं गवत वगैरे जास्त राहिलं की त्याच्यामध्ये किडे मकोडे जास्त येऊन बसतात. त्यामुळे मग मी आता गार्डन पूर्णपणे स्वच्छ करून घेते आहे. तर जास्त काही लावलेलं नाही आहे मी, कारण जास्त दाट हे लावू पण देत नाही. घराच्या जस्ट जवळच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जर साप वगैरे येऊन बसला तर भीती असते. त्यामुळे मी थोडं मोकळं मोकळंच लावते. तर हे बघा पूर्ण पालक मी आता इथं काढून घेते. अगदी इझिली निघते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि थोडीशी साईडला ना कोथिंबीर लावलेली होती, ती पिवळी पडत आलेली आहे, पण मी ती तेवढी राहू देणार आहे. थोडीफार का होईना भाज्यांमध्ये 2-3 पत्ते जरी तोडून टाकले तरी छान चव येऊन जाते. तर अशा पद्धतीने मी हे गार्डन वगैरे क्लीन करून घेतलं. असं माझं हे रुटीन होतं. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.